हॅलो उत्कृष्ट बतावणी सावंतभाऊ काय बोलले बघा की मी जोक हो प्रकार केव्हा सांगत नाही, आज जोकला सुरुवात करते म्हणतात आणि इंदुरकर महाराजांचा एक जोक कीर्तनातलो आणि बाळू महाराज गिरगावकर गुंड्यात खडे जा अडकण्या एवढी ताकद हा गेली तो अभ्यास चालू असता आपलो योजना कमी होती आणि कार्यक्रम कमी होती माऊली जरा बघा प्रॉब्लेम होता बघा बरोबर उत्कृष्ट सावून आहे मी नाव किंवा ठेवणार नाही आणि आम्ही कुठल्याही सावूला किंवा त्रास दिलो तेव्हा आपलं रेकॉर्ड नाही सावंतभाऊनी समाजाबद्दल अतिशय डेरिंग मोठी केली कशी आम्ही लहान तोंडी मोठा घास घेणे मी भीतो कसा आई माया बहिणी माझ्या असताना सुद्धा म्हणजे अक्षरशः सर्रास त्यांची विटंबना म्हणणे हरकत नाही कसा चांगला जेव्हा करून जातो ते आपण एक भान राखलं पाहिजे की समोर काय बोलतो आपण झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघा जना खूप सांगणे असे काव्य सांगणार लोकांचा काहीतरी पाजू नको हे तो जो घेतलो एक त्याचा एक जो घेतलो अरे समोरच्या हसतात ना काहीतरी सांगायला जायचं नाही अरे तुकाराम महाराजांची पत्नी ज्यावेळी एका वस्त्रावर बघा अतिशय श्रीमंत घराण्यातली माऊली तुकाराम माऊली आणि त्यांची शेवटची म्हणजे केव्हाही संतांना सुद्धा कसं असतं बघा की ज्यावेळी पैशाचा मोह होतो त्यावेळी परमेश्वर भेटत नाही आणि ती कंडिशन तुकाराम महाराजांनी स्वतः आपल्याकडे ओढवून घेतली गेली आणि त्यांची पत्नी गिरिजा एक लुगडं होतं आता गुरु सावंत बोलले त्याच्यावर हे बोलण्याचा विषय लो अरे ती आंघोळीत जर गेली तर साधा तिचा वडला जायचा राजी कित्याक नवरो जरी इलो तरी नवऱ्यात बघतात नाही बायको ही त्या टायमाची पद्धत होती आता बघा कसा हा हे बोलले प्रेमाचा विषय आणि जाऊन बघा एखादा कोणता जुळत नसत लगीन तर आपण प्रयत्न करायचो बघ कसा जुळणार नाही पण हे तर तुम्ही जरा बोलताच ना आता मेलास रे असेच राहा म्हणजे त्यांचं वास्तू तुमचा तरी मन दुखवलेलं भान आहे त्या पोरींचा अशी तुझ्याकडे ताकद हा एखादा वाटता असतात हे बा हे पैसे पण मी एक असं सांगू शकतोय की कोण जर इतकं शाप अडकलेला असतात तर माका भेट द्या नक्की लग्न होईल तुमचा हे आश्वासन आवडीने बोलता एवढं काम आम्ही करतो समाज प्रबोधन निष्ठा करण्यात महत्व नाही त्या माणसा कुठेतरी लाईनी गाणं भरू एवढा ताकद लागतं रे इथे बोललो म्हणजे मोकळं झालं होईल आणि अशी लग्न केली आम्ही आमच्याकडे पुरावे त्यामुळे असे झोपा उलट झोपा आर्य झोपा ही भाषा माझ्या मुखातून तरी केव्हा होती नाही गुंड्यात सोबत नाही काय आता मगाचं बोललंच वायफायला प्रेम सांगतो मिठी मारूचा ह्याचा आताचा प्रेम त्यावेळी ना आता इथे आम्ही असं गोतील लोटलं ना कासाड्यात जर बायको असली आणि नवरो तर इथे हा नवऱ्यात शाश्वत होती की आपली बायको आपल्या सोबतच येणार ए जुनाच्या आणि आताचा बघूता तुका त्या नवऱ्यात गॅरंटी होती की आपली बायको आपल्या सोबत येणारच पण आता काय करतो लो चिंबकावरी स्कूटरीक ना अशी एकदम मिठी मारून बसतरी अशी धरून पण मागसून गुंडो येता ते करायचा गो उतार खाली केव्हा उतारला मागता ह्या नवऱ्याला माहित नसता आजचो प्रेम हा त्यावेळी हे प्रेमाच्या हे गोष्टी मला प्रेम करतस का सगळ्या करून येता त्यापेक्षा आपण ह्या नामस्मरणात प्रेम करायचो अरे काळ गेलो तरी आपण बिघडू शकत नाही केव्हा तू वाटला काही हसतात म्हणजे काय तर मी जोक सांगत नाही तेव्हा आज जोक सांगतो मी होता लोके बुवा आणि माझी बारी असताना मी तेव्हा जोक सांगत नाही हो डोक्यात धडबडावून टाकता कसो येडा वाकडा सांगा आज त्याच्याकडे मार्ग नव्हतो दुसरा काय सांगा खुदा अध्यात्मात ढाप होतो आज तो काय जोक सांगल्याशिवाय गुंड्या सावताकडे आज पर्याय नव्हतो म्हणून लोकांचे जोक ते बाळू गिरगावकर आणि इंदुरकर महाराज
यांचे जोक्स तरी दोन सांगले आणि हे कोटा असा तेवढे त्यांचा कीर्तन युट्यूबला टाका. हे जोक्स कोण चलते बघा. आणि मी जा बोलतोय डेली ना त्या तुमका पुराण पेज नंबर सांगतोय. त्या पुराणात दाखलो असतो, उल्लेख असतो. आणि जेव्हा झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघांचे ना हे कुतूहल माहिती काय माहिती त्याला. आता समाजावर बोला मी आता तू समाजावर गजर घेतोय सगळ्या बोला घेता. आमच्याकडे सुद्धा माणसं होती ती 16 मुला झाली आई आजही 50 किलोचं डाग उकलून घेतला स्वतः. असं म्हणा नको. आता मी मगाशी काय वाईट बोलले का की 1 लाख लागतं. आता तू डायरेक्ट डॉक्टरवर आरोप केलंस तू, पण माझा कोणता आरोप नव्हतो. जो सायन्सवर माझा आरोप नाही कसा की व्यायाम संपलो त्यावेळी सगळी गोष्टी निर्माण झाली. एवढा मला म्हणायचा होता म्हणा व्यायाम चालू ठेवा. आणि त्यासाठी जो गजर एक मी चालू सपोर्ट घेणार त्या व्यायाम त्यांनी काही चांगली माहिती सांगली. कुठली दळण काढणं संपला, बावडीचा राटाचा पाणी संपला, त्यावेळी स्त्रियांका काम हे विषय वर्ज झालो. खूप काही गोष्टी सांगल्या ह्यांनी. त्याचे पॉईंट थोडं काही वेळ लागत नाही. कसं असता ह्यांनी बोललो तर जरा आज एकदम लाईन सोडून बाहेर गेलो. काय होऊ शकता तुम्ही हसलाच लोक ह्याका मजा नाही वाटणार, पण उद्या काही आरोप करणारी लोक असतात. कशी लोकांच्या घरात घुसणं आपण डायरेक्ट ना असं नाही. पण सावंत बुवा ह्या जर त्यांना म्हटलं की आडवे पप्पा तुमची लग्नाची उद्या कंडिशन नाही. मी पहिलाच बोललेलो आहे का एखादं पोरगो जर बाद जाता तर तो का बाद झालो ह्या शोधणं ह्या घरातल्या आई वडिलांचा काम हा. किंवा ज्याच्याकडे नेतृत्व हा मोठा भाव हा मोठ्या भावान भाऊ भाई हो बाबा आपलं भाऊ का बाद गेलो. काहीतरी पाठी कारण असताना या आपल्या पूर्वजांचा विषय असू शकता. काही प्रॉब्लेम सॉल्व वगैरे तू काय म्हणतेस काय तो हो गेलो क्वार्टर खातो कसले क्वार्टर काय म्हणतेस तू. आणि मग म्हणता काय दारू म्हणता ह्याच्याकडे एवढी आहे तू संदर्भ काढला असून तुला सांगले की माझा कर्नाटक गोवा जाण्या येणं असतं 8 दिवसांनी म्हणा 15 दिवसांनी तर मी काही आणू शकतो. आणि सिंधुदुर्गातल्या पोलिसांचं सुद्धा माहिती असतं का आम्ही येता रिकामी होतो नाही आपल्या पाठी काही व्याप असतं तुला माहित नसतात. आज 400 रुपये देऊन काम करायचं का एक वस्तू दे पटकन करू ह्यासाठी करू तर लागतं. म्हणजे काय आम्ही करतो त्या विषयात असून तो अर्थ सांगायचो नाही. आता गुरु सावंत करत नाही किंवा मी करत नाही अशी काही मोठेपणाचा विषय नाही ते. पण ह्या स्टेजवर बसताना असा कोण करून योग्य काय मिळाल झालेलो नसता. कसं शेवटी भान राखायचा. युट्यूब चॅनल आणि समोर असतो आपल्या प्रत्येकाच्या घरात जातो कार्यक्रम. आया बहिणी आपली माऊली असणार ही कार्यक्रम ऐकली. त्यामुळे कुठेतरी भान राखलं पाहिजे. हे ड्रिंक हा विषय कसो हा की ड्रिंक केल्यानंतर माणसाचा देह भान विसरू शकता माणूस कुठेतरी बोलू शकता. ही ह्याका भीती होती म्हणाली बोललो केल्या एक शिवी घालू नको मका हलो ह्या गुंड्या सगळा माहिती होता माझा. आणि तिने आता काय केल्या बारी घसरूचा काम केल्या की जोक सांगा कॉमेडी करून समाजावर काहीतरी बोलायचा आणि बारी कुठेतरी आटपटी घ्यायची. त्याला माहिती होतं की आता बारी 10 10:30 वाजता सुरू झाली 1 वाजेपर्यंत लोक राहू शकतं पुढे लोक राहायचे नाही. कारण रुपाच्या अभंगात लोक प्रत्येकाची कॅपॅसिटी असतं. कसा उद्या 5 वाजता कोण लोक थांबतो ना खरोखर जो भजन शौकीन हा तो इथला आयोजक त्यांना थांबण्यास भागा. कीर्तन का जेव्हा कीर्तन करताना तेव्हा कोण राहता शेवट होता भटकूर असता कांबळा होतं त्याचा शेवट त्या कीर्तन तू कसा आहे सांग. कीर्तनाशी देण्याचा काय नसता त्या कथा उकलून तेव्हा गावता कुठलं तिथून त्या कांबळा घेतलं होतो तेव्हा त्या काय जावता असता. तसा ही कंडिशन आहे जी आयोजकांना काही ते जाऊ शकत नाही. त्याची साऊंड सिस्टीम ह्या सगळा डेकोरेशन केल्याने त्या काढू घ्या त्यामुळे त्यांचा थांबणा भाग हा. त्या तू काय करतोस कशी बारी केलं त्याच्याशी त्यांना घेणं त्यांचा काय नाही कळलं. आणि त्या ज्या बोललो त्या गर्भाच्या विषयी तो पेज नंबर सांगते पुन्हा तो पण मी बोलू शकत नाही की त्या एक तुका माऊली सांगतोय मी इंदुकर महाराज एक सत्य वाक्य बोलले. पण त्या सत्य वाक्यासाठी अतिशय पुरावे होते. आम्ही सुद्धा त्याला साथ दिली की मी सुद्धा काही माझ्या वचनात गेलेली गोष्टी होते आम्ही सुद्धा साथ दिली मेसेज तर्फे. पण इंदुरकर महाराजांना लोकांनी त्रास दिला गेला. पण आम्ही काय त्यांच्या कीर्तनाचं किंवा केव्हाही भारी वापरू नाही मी. पण आज जगाच्या पाठीला गुरु माऊली अशी मी समजतो. इंदुरकर महाराज म्हणजे काय काय क्वालिफिड व्यक्ती आणि कुठल्याही चरित्रावर
त्यांना कुठल्याही वेळेस सांगा की आता हे आख्यान बदलायला पाहिजे, अमुक रामचरित्र पाहिजे, कृष्णचरित्र पाहिजे, शंकराचं आख्यान पाहिजे, शिवलग्न पाहिजे, ताबडतोब इंदुरकर महाराज कीर्तन बदलू शकतात, एवढी त्या माऊलीकडे ताकद आहे. अशा माऊलीला पूर्ण महाराष्ट्राने हैराण केलं, कोर्टापर्यंत विषय गेला, ग्रंथाचा वाक्य असताना सुद्धा. त्यावेळी मी ह्या विषयावर काही बोलू शकत नाही गुरुजी, ती गर्भाची रचना बोललो त्या मला आता लेखी पुराय होत, पण मी बोलू शकत नाही. कारण काय त्रास होऊ शकता मला. ही तुका वाटतं का बायका ऐकली हसली, उद्या त्यातल्या कुठली सुशिक्षित असतला तुझ्या नाव दाखल करतला काय करतलं, त्याची टिंगल केला जमा असतो म्हणतो हे म्हातारे म्हणतात त्या वक्ता असा करीत काय केलं त्यांना काही विचारा होता, अरे त्या केल्या नाही असं तुम्ही म्हणजे ह्याच्यापासून समजा तू काय केलं अशी त्या टायमा. हो आम्ही जेव्हा भात शिरलो काय बघताना एकच शिर उकलतो ना, म्हणजे आपल्यापासून जगाची परीक्षा ना. म्हणजे हो माणूस त्या टायमा कसं होतो असा. हा आता शिस्ती दिला जाग्या किती आली आहे 2-3 वर्षात. हो माणूस फुगे फोडी फुगे ते 75% फुगे भेटा पेटीवर घ्या आणि फक्त फोडी या कोटा असेल का पेटी हात लावून सांगता नाही का पुराणीशी जागा सांगताय फुल फोडलं काय केलं असता. ही वागदेर बोलची ताकद असता. डायरेक्ट बोलतोय मी आरोप करते समोरच्यावर, पण ह्याच्यात करू शकतोय, पण ह्या आया बहिणीवर काय करू शकत नाही. कारण काय तिथे विषय जरा बिघडू शकता. कसो जरी आपले असले ते मी प्रथमच बोललोय काय मी तुमचा बाळकाला काय तुमचा भाऊ आहे सर्व जरी मान्य असलं तरी आरोप करू शकत नाही. कारण काय उद्या काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो की त्या बचत गट निस्ता बचत गट म्हणून शासनाने त्यांचा पूर्ण अधिकार दिलेला. आज कलेक्टर बाई सुद्धा स्त्री असा, आपली आई जा की आपली बहीण, जिल्हा परिषद सदस्य सभापती आपली बहीण जा, म्हणजे बाई स्त्री बघा सध्या एवढा स्त्री ताकद दिली कोणी शासन नाही. त्यावेळी एक पाठी लावले होते ठीक होता, आज स्त्री ही पुरुषाच्या समोर खांद्या लावून समाजात वावरता. ही स्त्रीची ताकद बघा. जिजाऊ माता सुद्धा एक स्त्रीच होती, सीता सुद्धा एक स्त्रीच होती बघा. आणि वृंदा महान प्रतिवता म्हटली गेली ती सुद्धा एक स्त्रीच होती. आणि आजही तिची पूजा तुळशीची वृंदेची पूजा केली जाते बघा. कोणती वृंदा कोणती ही जी तुळस ती पण होती. आणि शनिवार मारुती रुईचा पान त्याची काय माहिती करती काय सांग ना तू काय राजा शंकरपाळ याची कन्या चित्रा तिने एक प्रतिज्ञा केली की जन्मजात मला ब्रह्मचारी नवरा पाहिजे. ती वडिलांच्या आज्ञेच्या बाहेर वागली. वडिलांनी तिला आपल्या अनुयायी सोबत नेऊन जंगलात सोडली गेली. जंगलात सोडली तिच्या पायाला काटा रुतला आणि काटा रुतला त्यावेळी तिथे तिला जागृती झाली आणि एका पायावर 12 वर्ष तप झालं. त्या चित्रादेवीचं 12 वर्ष तप झालं. 12 वर्ष तप झालं. त्यावेळी नारद मुनी आले आणि नारद मुनी सांगितलं चित्रादेवी काय अपेक्षा आहे तुझी. ना मला बाल ब्रह्मचारी नवरा पाहिजे आणि त्यासाठी माझं हे तप चाललेलं आहे. मला वडिलांनी ह्या भर जंगला सोडून दिलेला आहे. नारद मुनी वाले हरकत नाही, पण आणखी 12 वर्ष आता पुढे त्याच काट्या एकाच पायावर पुन्हा उभ्या राहावं लागलं. त्यावेळी पुन्हा 12 वर्ष त्या चित्राने तपश्चर्या केली. ज्यावेळी तपश्चर्या झाली त्यावेळी पुन्हा शंभू महादेव प्रसन्न झाले आणि चित्रादेवी तुझा असेल तो ओढ पूर्ण केला जाईल. पण नारद मुनीने एक सांगितलं होतं काय, चित्रादेवी तुझी इच्छा नक्की सफल होईल. एक काम करायचं की हा जो शंकराकडे लग्नाची अपेक्षा करायची नाही. ज्यावेळी शंभू महादेव प्रसन्न होणार त्यावेळी लग्न म्हणून सांगायचं नाही की तुला एक सांगतो असं करायचं की एक फुलाची बाग एक तट निर्माण केला गेला आणि तटावरती चारही बाजूला पाट्या लावल्या. हे जो कोण फुल तोडील
शंकरापासून एवढंच मागून घ्या की तट मागून घ्यायचा आणि त्या तटात फुलाची बाग पाहिजे, मी सर्व फुलं काहीतरी करणार. नारद मुनी आम्ही बघा लहान असताना नाटकात नारद दिलो ते का बडबडू का लोई आता केलेच घालू आला धायकालो दाखवलो म्हणजे धायकालो तो शेवटी नाटक म्हणजे समाज प्रबोधन आणि लोककला हे नाटकाचं काम. आणि खरोखर नारद मुनीचं काम काय होता, त्यांनी जर केला तर योग्य योग्य वेळी योग्य योग्य केला म्हणून आपले देव तत्व हे आजही अजरामर लावला. नारद मुनी नसते देवांका आज किंमत नसती होती, दानवांचा वर्षस्व घातला असता. तसा हा रावणान स्वतः डायरेक्ट शिडी तयार केली की डायरेक्ट एखादं पाणी गेलो स्वर्गात डायरेक्ट शिडी बसून जायचा. ह्या कुठेतरी थांबा भय होता, नियतीच्या बाहेर कोण वागू शकत नाही म्हणून रामा सुद्धा अवतार खूप भाग पडला. तसा चित्रादेवी त्या तटावरती पाठवलेली आणि अरे नारदान काय कारस्थान केला की अयोध्येत पाऊस पडणं बंद झाला. ह्या सगळा कारस्थान कोणता नारद मुनीचा. अयोध्येत पाऊस पडणं बंद झाला आणि जो पाऊस नाही म्हणजे वृक्षवेली लता पर्वत सगळे नांगरले गेले आणि नारद मुनी ते गेले. अरे रामा काय चाललं ह्या काय ना बोलो बाबा पाऊस नाही काय ना त्याला बोलो कारण या घाका तुका यज्ञ करूचो लागत. रामा काय सांगल्या नारदा तुका यज्ञ करूचो लागत. तर राम बोलो हरकत नाही यज्ञ करणं म्हणजे आता पाऊस नाही काय नाही फुला वगैरे यज्ञात सगळे सामळी लागतात ना, सामळी गावणार कुठे. हडेनी नाटक रंगून ठेवला काय चित्रादेवी सांगलं होतं काय त्या तिथे पाठी लिहून ठेव काय हे जो कोण फुल तोडील त्याला माझ्यासोबत लग्न करावं लागेल. अरे रामाच्या अयोध्येत सगळा दुष्काळ पडलो. नारायण नाटक केल्या का लोके करतोय का मी हो रामा बोलो हरकत नाही तुका यज्ञ करू भाऊ झाला. आता फुल आणतो कोण आपलं 11 होता रुद्र होतो. ज्यावेळी सीतेक सोडूचं काम करीत केल्या आता ह्या काम काय त्याला भारी ना किती एकच फुला होईल मा पूजे मी काम करते म्हणलो जातो गेलो ताटावर बसलो डायरेक्ट तो किती चौकशी करता त्या बाय माणसाची डायरेक्ट फुला कुठल्या म्हणतो शिनी हिना ती गाडकवल्या चित्रादेवी कोणा त्या मारुती गडकवलं गेलो ए बाबा काय केलं ह्या पाठी वाटलं का जो कोण फुल फुटेल त्याला लग्न करावं लागेल. तर ना ह्या जरी असला तरी काही चूक झाली गोष्ट ठीक आहे पण आता कसा मी रामान सांगल्याशिवाय मी ऐकत नाही तर काय करू. चित्रादेवी म्हणाली आम्ही येणार तुझ्याकडं. तिनं ते शेपडे गळ घेऊन अयोध्येत गेली. तिथे जो यज्ञ चालू होतो पण मारुतीने काय सांगल्या तुका सीमेच्या बाहेर ठेवणार मी. हरकत नाही मान्य केल्या मी इथे थांबतोय जा. सीता माता राम म्हणालो बाल ब्रह्मचारी होऊन म्हणतो माझो भक्त लग्न करू शकत नाही कसं लग्न होणं शक्य नाही. त्यावेळी शेवटी सीता मातेने सांगितलं की ही तर आहे कसा नारद म्हणालो की माते वचनात भंग होता नाही हिला मी वचन दिलेलं आहे की असा असा विषय आहे झाला. ही हट्ट चित्रादेवी हट्ट सोडिना. त्यावेळी सीता मातेने तिला श्राप दिला. त्या चित्रादेवीला श्राप दिला माझ्या मुलासाठी जर एवढा हट्टहास करशील तू आताच्या आता भस्म होशील. आणि चित्रादेवी भस्म झाली. त्या भस्मातून रुईचं झाड निर्माण झालं आणि त्या रुईचं झाड शेवटी बघा नारद शब्द होतो विलग्न शेवटी मागून मान्य केल्यान काय एकच दिवस 8 दिवसापासून एक दिवस शनिवारचं ही माळ मी गळ्यात घेतली जाईल आणि तेच माझे लग्न. एका काहीतरी पुरावे अध्यात्म हे कुठचा विषय माझ्याकडे काय नसतं कसा कळला माझा रुईचा पान तू मगाशी काय म्हटलं सागर मंथन झाला आणि काय कांदो आणि लसूण तयार झाली. एक माऊली लक्षात घ्या असू दे तू कुठे वाचलंस मला कळायचा नाही नक्की कसा काही पुराण छापणारे सुद्धा कोणी छापला हे सुद्धा अभ्यास करू लागत आणि ती त्या पुराणात ना आपली शासकीय मंजुरी हा काय कोणी काही छापू शकता. एक मगाशी सांगले तर एक अभंग काढलो काय संत कानोपात्रा वेश्या होती थोडं निष्कलंक ठरली देवाच्या समोर. कोणतो अभंग हो कोणती ते जयदास काय कोणती बुवांचो अभंग
मी त्या अभंगाचा अभ्यास केलो का? ज्यावेळी आम्ही वाचनात जातो, संत कानोपात्रा वेश्या नव्हती, तिची आई वेश्या होती. पण त्या अभंग लिहिणाऱ्याने काय लिहिल्या, म्हणजे असे अभंग कुठले असत, काय गातो काय खातो आपणाला भान पाहिजे. तो अभंग नक्की खरो हा काय, आपण अभ्यास करून आधी पात्रावतो हा. तशीच माझी पद्धत हा की त्या नक्की काय करतो ना, ह्या नक्की खरा हा काय आपणाला नसत कळत. तर आपल्या समोर जाणकर व्यक्ती अशी माऊली असतात, त्यांना विचारायचं हे काय खरं आहे का. मग तुला खोटा नाही सांगत, चांगल्या पुस्तक दाखवायचं तो अभंगाचा, पण तो अभंग खोटा तो कसो काय बोलताय खोटा. मी कानोपात्रा वेश्या नव्हतीच ना, कुठल्याच ग्रंथात गावात ना की कानोपात्रा वेश्या होती, तिची आई वेश्या होती. संत कानोपात्रा वेश्या होती का? आई होती वेश्या. पण अभंग काय लिहिल्या, संत कानोपात्रा वेश्या होती थोडं, निष्कलंक ठरली देवाच्या समोर. मंगळ वेड्याची ती नायकीन श्यामा, तिची कन्या भुलली त्या श्रीहरीच्या प्रेमा. हे बघ, ज्यांनी अभंग लिहिलो त्याच्यावर ऑडिशन घेतोय मी. तिचं गुंड्या सावताचा किंवा सिंधुदुर्गातल्या असल्या फिल्टर बुवाचा मला काय देणं लागतं हो. ज्यांनी अभंग आज पुस्तकात हा त्याच्यावर ऑडिशन माझा. तिचं तुझ्या हातात मी कुठे भेटतोय. वाईट चुकीचा काही कर तुला दाखवायचं ना काय करू व्हायचं. हा एका वाचन म्हणतो, बारी डेली केली किंवा काय आधीची केली ह्याचा काय महत्व नाही, पण एकदा केली तरी शिस्तीत करू होईल. कसा आता एक पब्लिक गेला, तुमचं पब्लिक गेला, अरे ते तो काही वेळ काढा. कसा ह्या बायकांना सगळी तुमची कामात जाऊ का. तू सांगतो काय, सकाळी गेलो पण मला बायको शिरा करून ठेवणार, ह्याच्या तोंडात शिरा घालणार सकाळी. अरे पण त्यांना आता शिरा करण्यासाठी आता शिरा घालून घराकडे जाऊ घ्या, तेव्हा तुझ्या तोंडात सकाळी शिरा घालतो ती. बरोबर ती आता झोपलीच नाही तो, तुझ्या आधी का माझ्या इथे उठा करू सकाळी. त्यामुळे ती उत्तरी तेव्हा शिरा घालते आपल्या, म्हणजे तुझ्या म्हणा किंवा माझ्या म्हणा. तुका डायरेक्ट बोलायचं नाही तसो, तुका मारून माका जमायचा नाही तसा. तू म्हणतेस माझी का असं वगैरे बोललो, हे तू म्हणणार किंवा मी म्हणणार ह्या कोणत्या हाती टाका मरायला जाता आता मला. पण मी म्हणते की तुका किंवा माका नाही असं भेटेल मला नाही, खूप चांगलं बोल. इतिहास होईल जगाच्या पाठीने. वसंत गावडे बुवा सत्याची पूजा होती. जयराम घाडीगावकरांचे विद्यार्थी वसंत गावडे गोयरीचे बुवा सत्याची महापूजा असताना जयराम घाडीगावकर साईडीत बसलेले असताना वसंत गावड्यांनी प्राण सोडला. त्यावेळी भावाला वाटलं की आता आपला भाऊ संपला. ही भजनाची ताकद. तशी आजारमध्ये आंबोस्कर म्हणा कोणतरी कलाकार व्यक्ती एक भजन चालू असताना प्राण सोडला. तुका बोलतोय माझे ना, तू आपलं असं अशी 10 वर्षाचं येत अशी त्याबद्दल माका देणं घेणं काय नाही. तुका आणखी 10 वर्ष येते आणूचा. मी खरोखर आयलो का मी सांगतोय माझा विरोध नाही माणसात. पण हे जयराम घाडीगावकर, सीताराम घाडीगावकर, गणपत घाडीगावकर म्हणजे हे तुमचेच कोणतरी आहेत एवढं मला भान आहे. आणि ते माझ्या वडिलांचे मित्र होते. यामुळे 100% अजून सांगतोय काय, आज माझे वडील गेले, ती माऊली आपल्यातून निघून गेली. त्यामुळे त्याला आता नाता जुळवणारी ते व्यक्ती कोण नाही. या सर्व गिरणी कामगारांचा काम होता. कुठे मुंबईत भजना करायची. अवघे चंद्रकांत कदम 2 रुपये द्यायचे. जर भजनात बसले ना लाडू परब, कोण दादा परब नाव काही द्या बाहेर लाडूच ना, विठ्ठल परब आणि माझे वडील जिजी वागदेकर हे निवडक मिळचे आणि ते सचिवालयाचे कामगार. वागदेकर अमुक ठिकाणी बारी आहे कदमांची, हो चालले काय. चंद्रकांत कदम 2 रुपये काढून द्यायचे. ही आपल्या घराची ठेवण आहे. आणि म्हणून आज कुठेतरी आम्ही या तुमच्या समोर असो. हे मला मोठा वाटतं. बाकी आमका काय येता किती करू शकतो ह्या काही एक नाही. मी म्हणून पहिल्यापासून म्हणालो की एक बालिकाला करायचं अज्ञान असेल ह्या काय बोलतो आपण. हे तुमका युट्यूबला प्रत्येक ऐका. हे आमचे सिंधुदुर्गातले महारत्न असं खूप काही सांगते, पेटीला सांगतील, अध्यात्माची मोठ्या मला सांगतील. आम्ही बोलतो असं आम्ही वाघ हो सिंधुदुर्गातले. अरे वाघ काय होता, तो संभाजी महाराज वाघ होतो. कसं वाघ होतो, अरे त्या औरंगजेब बादशाहच्या दरबारात जाऊन सांगल्या ही कुत्र्याची औलाद. ओ त्याचा दंड साखळेत बांधलो गेलो. ओ जीभ काढली गेली, डोळे काटले गेले, त्याच्या अंगाची चामडी काढली. अशा माणसाने त्या क्षेत्रात जाऊन डायरेक्ट बोललो काय ही कुत्र्याची औलाद आहे. औरंगजेब बादशाह काय सांगतो, तुला राज्य महाग करतो, तुला पदवी देतो, तुझा धर्म सोड, हिंदू धर्म सोड. त्यावेळी आपले संभाजी महाराज बोलले शक्य नाही, कुत्ते की औलाद है तुम्हारी म्हणलो.
औरंगजेब बादशाच्या पुढ्यात हात बांधलेले मागे असताना त्या साखळदंडाने सुद्धा त्याला म्हणतात वाघ. गुंडू सावंत म्हणजे वाघ नव्हे. ह्या माका सांगण्याचे उद्देश आहे. गुंडू सावंत के लोक म्हणजे वाघ नव्हे. तुम्ही मी हा डायरेक्ट बोलते म्हणा मी वाईट सिंधुराज वाईट काय वागते का की डायरेक्ट बोलतात लोक बोलते नाही हो पण असले नसले तरी कसा असा तुम्ही वाघ म्हणू तू म्हणा गुंडू म्हणा विनोद चव्हाण म्हणा तुम्ही वाघ म्हणू हे वाघ आता सांगलंय ते वाघ. अरे लोकांच्या जाऊन दुसरा हात बांधलेले असताना सुद्धा त्याला कुत्रे म्हणण्याची ताकद आपल्या संभाजी महाराजांकडे होती. आणि त्यांची पाडी केली बोल मग तो त्यांचा बलिदान दिवस होतो गुढी पाडवा. म्हणजे एका मुसलमान मला प्रश्न केला अरे तुम्ही म्हणलो काय गुढी पाडवा साजरा करतात. आम्ही संभाजी महाराजांचा म्हणलो शिरछेद केला. पाडव्याच्या आदल्या दिवशी त्या औरंगजेब बादशाची नालायकाची काय वृत्ती होती बघा की हिंदू धर्माचे सण कुठेतरी बंद झाले पाहिजे. गुढी पाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदा आपला हिंदू धर्माचा 9 वर्ष साजरा करतो आम्ही आणि तो कुठेतरी धर्माच्या प्रतीक बांधला पाहिजे. म्हणून त्या औरंगजेब बादशाने आदल्या दिवशी आपल्या संभाजी महाराजाला काटलं गेलो आणि ते धड प्रत्येकाच्या घरात गेला. आणि ते मुसळे काय म्हणतो की पाडवा आम्ही असं साजरा करतो काय संभाजी महाराजांचा. अरे बाबा अरे पाडवो म्हणजे काय राम अयोध्येतून इलो रावणाचा वध झाला आणि सर्व भावन ज्यावेळी इलो त्या गुढी पाडवाचे तो सुद्धा प्रतिपदा आपल्या कलियुगाची सुरुवात झाली ती सुद्धा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडवा. म्हणजे एवढं आपल्या हिंदू धर्माला महत्व असतात सुद्धा त्या औरंगजेब बादशाने खोटा करायचा करून त्याला 42 दिवस आपल्या कैदेत ठेवून पाडव्याच्या आदल्या दिवशी मुंडी उडवली. म्हणजे आहे का म्हणतात अध्यात्म काय सांग भया कुठे काय बोला भया. अरे प्रत्येक मराठीच्या प्रत्येक रक्तात शहरे उभे राहिले पाहिजे. मी असं म्हणतो आम्ही मराठी तुम्ही मराठी हो मराठी सर्व मराठी असो या जातीत कुठेही तेल घालायचं नाही. आज आपलं हिंदू धर्म पूर्ण असो सर्व मराठी असो. कोकण म्हणतो ह्या भारतवर्षात भरत राजाच्या भारत देशात कोकण वर्ष कुंकणा देवी कोणती माहिती कुंकणा देवीमुळे कोकण ह्या नाव झाला. आणि तो कोणाच्या विषय काय का बुवा विचारले बघ तो गजर खरी काढलं कोकण संपला खुई बाबा हे बोलला मी काय तर आपला दोडा मार्ग आंबोली घाटाचा फक्त कोकण आहे आपला खरे होता रत्नागिरी देवगड कणकवली कटतो आणि मालवण होतलं काय प्रकार हो ही आमची एक पद्धत आहे. कशी तू काव्य कसा करतो ह्याच्याशी माझ्या नाही नसता म्हणून पहिलं काय हो जरी लक्ष नसलो तरी कान त्याचे धड असतले आणि तो ऐकतो आणि इथे काही जास्त लिहूचा नसता हो समोर तो काय करता एवढा लक्ष दिला खूप झाला त्याचा अभ्यास लागता वाचन लागता. म्हणून गुंडू सावंत कुठेतरी वरम तमाका आणि त्यांनी आज बारीची कलाटणी कशी करते बघा ते जोक सांगा त्या बायकांचा हडी गंमत जमत करून बारी रंगवता काम केला गेला की त्यात ह्याची अध्यात्म सांगणार माणूस हो. आज त्याला सांगा ताकद नाही अध्यात्म कसा कुठेतरी अडचणी गावतो लोक ह्या त्याला माहिती आहे. पण माझं एक म्हणणं आहे की खरोखर आज शिंदुर्गात एक ताकद खरोखर गुंडू सावंत हा आणि कुठेतरी चालतात विचारू असोच चला आणि त्याबद्दल त्याला धन्यवाद देतो मी. माझे विरोध नसतो लोक पण ज्यावेळी टेबलवर बसतो त्यावेळी आपली किंमत नसता ह्या कुठल्या गुणासाठी वागदेव बोक्या फोन करत नसतं बाबा अशी मारी करूया तशी करूया सर्टिंग फटिंग हे आपले विषय नसतं. स्टेजवर इल्यानंतर तुम्ही 7 देशात त्याच्याला उलवान बारी असतं आपली बुवाशी माळा देणं घेणं काय नसतं. आणि पैशावर जे म्हणत विषय ना हे काय नसतं रे ह्या सगळं नाशिवंत का विषय. पैसे म्हणजे मला सांग तू फुकट येऊ शकतं का गाडीत जोपर्यंत गाडी ना पाण्यावर चलत नाही तोपर्यंत आम्ही बारी पैसे घेण्या भाग जाऊ. ज्या दिवशी गाडी पाण्यावर चालत तुझे पैसेच मागायचे ना बाकी हात तर एकदा चालली का वर्षभर चालतो हा गुंड्या मी जर बोलते ह्याच्यात तू असा तर माका पकडेल बाकी तू आता आता काय लिहितो बंद झालो की त्या बघा लिहितो काय तू जा बोलते त्या शिस्तीत असता माझ्या कसा. आणि बाबा युट्यूबवाले आहे ह्याचं सगळा टाकू आहे कसा त्याचा नाव गाजा होया कसा नाही आपला विषय सोडा आम्ही एक सामान्य कलाकार पण गुंडू सावंत म्हणजे नेतृत्व हा शेड्यूल करतं त्या पुढे जाऊ घ्या आणि बायकांच्या काय काय सांगल्या ना पोरावर कशी जाऊ होईल हो नाही म्हणजे सुधार देतो तरी ते दिस टाईम म्हणजे ट्राय करते प्रयत्न म्हणजे पुढे मुला होता ना बरोबर म्हणजे मूल भाऊ काय लागतं म्हणजे 80,000 नको डायरेक्ट बघायला काय मूल होईल असा होता का
त्यात सगळं आणायचं सांगू शकले असते, पण काय हा तुझ्या कोणता तो विषय सुद्धा पावतो घबरव रे बाबा, तुला माहित नाही हिंदू काय माझ्या करडेल लोकांनी एवढी चांगली माऊली, जगाची माऊली ती आज तो अभ्यास कडे आणि अशा माणसाला कोर्टात जावता लागला तेव्हा कोण नाही होतो, आम्ही भरती कोण नाही होतो त्याच्यासाठी. ह्या सुद्धा आमचा दुर्दैव आहे. भजन आणि कीर्तन हे दोन गोष्टी अशी होती ह्याच्यातूनच परमेश्वर भेटता. म्हणून दिली म्हणत असते बघा, जपे साधे महासिद्धी होम हवने होय पोषरुटी आणि भजन कीर्तन करिता कृपानिधी सांब ठाके पुढे उभा. हा म्हणजे कोण शंकर. ज्यावेळी भजन कीर्तन असता त्यावेळी तो कृष्ण असू दे शंकर असानी ह्या भजनात मागत असतं. कुठे देव सोडून देवळात जाऊची गरज नाही. देऊळ म्हणजे काय आहे बघा, देव कुठेही दिसत नाही, ते एक आसरा म्हणून की आपली श्रद्धा बसावी म्हणून. कसं आम्ही ऋषीदेवी हात जोडतो, पण देऊळ काय बांधला होता की एक समाजात कळा व्हायला किंवा इथे देव आहे, तिथे 10 मिनिटापासून आपल्या संपूर्ण दिवसाचा सुख दुःख तिथे निवारण केला जाता. ह्यासाठी देऊळ म्हणतात की देव हो तुमच्या हृदयात हा काकानो आमच्या असा प्रत्येकाकडे असा परमेश्वर हा. ज्यावेळी आम्ही चांगला करतो त्यावेळी परमेश्वर तिथे असता, ज्यावेळी वाईट गोष्टी येतात तेव्हा परमेश्वर आपल्याकडे येऊ शकत नाही. तर तू म्हटलं ना तो निर्वशी वगैरे त्यांचा काय तुझं निर्वशी तुझ्यावर परतू शकतंय की ह्या पंचकांद्याला पंचर येता म्हणजे हो कुठली त्या मार्गात मुंडलो दिसता. अरे माझ्या निर्वशा दिसता मी पान ठेवले आंब्याचं ना आणि तांब्याच्या ताऱ्याला राहिलंय तू हला तो बाजू तो सांगता साखर दिली आणि ह्या तिला काय तो तुझ्यावर परत करू एक दिवसाचा प्रयत्न करून बघूया. निर्वशी म्हणतो माझू गावड्या तू निर्वशी सावताकडे कसं वाटतो रे प्राती मर्यादा मात मर्यादा काहीतरी वस्त जागा राहतो मग निर्वशी अंतर बसून. जेव्हा सगळी मर्यादा जागे नसताना जेव्हा मर्यादा नव्हता गाव मर्यादा जागा नसतात आणि आपली मर्यादा जर बाद झाली मग तू निर्वशा घालू शकतो. काय जागोच बाद गेलो ना यावरच बाद झालो असू शकतो. नाही तो जर गाव मर्यादा शिस्ती राहा आणि आपलं वस्त जागे राहा वस जो जावता जो वस गावड्या जो सर्व तो वश आणि तो आपली उत्पत्ती वर करणं आहे त्याचा काम. तो जो धड आहे ना हे सगळे जाग्या शिस्ती लागते काय होऊ शकत नाही. तुझी पाना ठेक नाही तर ते मुसलमान हाडतो ते तेव्हा असं का कोणी करू नये. तू खुच्या मार्गात गेला तरी त्या बाबतीत अभ्यास केलेलो आहे मी आणि असं कोण असत तर माझ्या नुसतो कसं असो त्याला काय शिकायचं बघ तू तरी बाजू ठेवशील तू तो पंचायत काय करणार आहात कसं समोर बसवाय तू मी अरे काय करूच नाही पण माहीत नसा पुढात ना तू खेळ चालू जो त्या पंचायत समिती आलो तिथे खेळ चालू होतो आणि मी काय तुझा एका दुकानात गेल्याने होळी काढली होळी काढल्याने नुसतं होळीत घेतलं इतकं मानतोय मी की रावण म्हणजे असं नेतृत्वच नाही. भक्तीच्या जीवात त्यांनी काय करू रावण अवतार नव्हतं लागलो ना त्यांनी काय सांगले वानर आणि मानवापासून मला काय भीतीच नाही बाकी कोणाकडून सुद्धा मृत्यू येता नाही आपणास एवढी तपस्या आहे रावणाची. मग पर्याय काय देवांकरता भागात पडला हो शंकर म्हणालो मी काय करू शकत नाही की त्या आपलं बाल विद्यार्थी तो बाल बाल म्हणत का बाळ दशानव रावण हे नाव शंकरान दिला हो. त्यांनी पर्वत सुद्धा शंकरात सुद्धा हलवल्या त्या शंकरांना दाखलो फक्त की त्या रावणात कळानी त्याची ताकद काय आहे ती अडकलो रावण त्या टाइमात एवढ्या भक्ताची ताकद त्यामध्ये देव ह्या सो रामाचा माहिती होता. आणि ज्यावेळी रावण मारला गेला त्यावेळी रामाने सांगितलं कोणा लक्ष्मणा अरे जाऊ तू काय सांगता काय. त्यावेळी लक्ष्मण गेला तर कुठे गेला तोंडाकडे गेलो रामाजून सांगता काय सांगणार नाही तो अरे काय सांगतो नाही का म्हणलो अरे त्याच्या पायाकडे जा पायाकडे. त्यावेळी रावणाने 10 गोष्टी सांगले त्याच्या रे स्त्रीवर विश्वास ठेवून या सुद्धा वाक्य रावणाच्या मुखातला. त्या 10 गोष्टीत ना स्त्रीवर विश्वास ठेवायचा नाही हा शब्द रावणाच्या मुखातला लक्ष्मणा गेलेला. हा दुसरी गोष्ट शुभ कार्य करताना ज्योतिष मूर्त सोडव जो रावण वेदाचो बादशाह 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणा जाणणारो ज्यावेळी कुबेरान ज्यावेळी पार्वतीला महाल दिला सोन्याचा त्यावेळी त्या भूमिपूजन करून रावणच लागलो. तो रावण एवढं मोठं गाढ अभ्यासक तो स्वतः बोलतो झालो मते समय की शुभ कार्य करताना कुठल्याही मूर्ताची वाट बघू नको. खोटा ह्या बोलतो का खोटा का असा तर तू सांगू शकतो
कसा त्याबद्दल माझी वृत्त नाही आणि मी काय बोलतोय त्या तुमका कुठेतरी पुराण वाचूक गावतला पण मी आता पुराणाची नावं सांगत याचं कारण काय शेवटी किती झाला तरी हो माझं इतक्यात प्रतिस्पर्धी कसं सांगा नाव सांगा त्या अर्जुन गाव सांगला कोणी तुमच्या हातीनं बाजू गावला तर सांगा त्या कुठे आता तुमका आता येईल दाखलं पुराण कुठेतरी काढून एवढी आपली तयारी असता असू दे थोडंसं वजन घेतोय असं नाही म्हणजे कसा माका तू मोठं म्हण आणि केव्हाच म्हणा नको मोठो मला मोठेपणाची आवश्यकताच नसता मी गंमत म्हणा तुमच्या समोर असतोय आणि त्यासाठी लोक मला पैसे देऊ आज तुझ्या म्हणा बसणं म्हणजे काय तशी वेड्या गबायचं काम नाही का तसं तू क्वालिफाईड माणूस होत हे जे बसतात ना ते कसे अरे टॉय टॉय केला काही टॉय टॉय केला पाहिजे आपले 4 शिष्य आहेत आणि टाळी मारतात पण तू तुझं काम करून मोकळाचं पण आज तुझ्यावर मागा काय घालतो आता बघ यंदाच्या वर्षात बघ तुझ्या आणि माझे कार्यक्रमच शिंदुगात जागा होते कारण का आयोजकांका आम्ही पब्लिक झोपवून ठेवण्याची ताकद आहे आपल्याकडे ही त्यांनी दिलेली आम्ही म्हणजे कोण नव्हे मी म्हणजे काय नाही विष्णू स्वामी म्हणता मी म्हणजे विष्णू आहे चराचरात मी आहे बघा पान तुझ्या श्वास आहे पान हलते हर्ष तुझ्या फुलं फुलते ते जे झळात गगनही झुलते रवी चंद्राचा मी नाही म्हणता कोण विष्णू म्हणता पण विष्णू मी म्हणता ना मी 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 म्हटलं का मग तो तिसरा अहम झालो आणि तो अहम फक्त नष्ट केलो रामाने रावणात मारूक नाही रावण जर तुमचा बघूचो आता आजही राफा जंगल मध्ये 13 फुटी रावणाची आजही तिथे आणि पूजा केली जातात तिकडे हे भावाची रावण 13 फुटी रावण आजही त्याचा काष्ट दशात तसा पुन्हा रामायण घडवताना सगळी धरू नको त्याचा जर संजीवनी बायचे असे तो शंकर प्रसन्न जाय पुन्हा हे रावण बाबा उठ काय झाला रामात पुन्हा येऊ रामायण पुन्हा घडताला काय सांगतो मला सांगले तर त्या 2 राक्षसाची नाव तुला अजून कळायची नाही ती 2 राक्षसामुळे जी पृथ्वी डळमळाग लागली त्यावेळी शंकराच्या मुखातून शब्द येलो राम राम तेव्हा नारद मुनी होती आणि त्या नारद मुनीने ऐकले आणि त्या शंकर सांगलो नाही होतो ह्या ते ब्रह्मदेवाकडे गेले नारद मुनी आणि त्यावेळी त्या 2 अक्षरातून ना ब्रह्मदेवान एक श्लोक तयार केलो आणि त्या श्लोक ना त्याचा वाल्मिकी गेलो आणि वाल्मिकी रामायण घडला शतकोटी रामायण 33 काय का ए तुझे दादा इतके श्लोक कुठे आपला भेटत वाचू नाही हो ह्या रामायणचा तर माझ्यावर बोलताना सावधगिरी माणसानं बोलता कसा मी काही काय पुस्तक आणून नाही किंवा काय नाही पण शिस्तबद्ध व्यवस्था आपलं असले आता गजर घेऊया भारती मडवी त्यांचे वडील जीवन मडवी आज आपले सिंधुरत्न विनोदजी चव्हाण यांचे ते आज गुरु लागतात आणि ते आज आपल्यातून निघून गेले त्यावेळी तुमच्या संपूर्ण देवगडवासीय सावंतभावांची मंडळी आमचा भजन मंडळ या सर्वांच्या वतीने त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद ओके बरोबर आम्हा काय चुकला समजून घे तू जास्त सांगायची त्याबद्दल काय नाही बघा कृत त्रेता द्वापर आणि कली 4 युगा आज 5120 वर्ष आता कुठेतरी कलियुगाला पूर्ण होत आहे पण आज आपली स्थिती काय आहे बघा आणि 4,32,000 वर्षाचं कलियुगाचं वयोमान आहे म्हणजे अजून केवढा काळ हुआ आणि बघा आता विज्ञानवाले की पुढल्या वर्षाच्या पेपर होणार कोण सांगता 2022 ला होणार कोण सांगता 18 होतो म्हणजे आपला काही नाही ह्या भजन कीर्तन चालू राहावं 5120 वर्ष आता कुठेतरी सांगताय आणि बाळूमामाची सुद्धा एक कॅसेट आहे बघा बाळूमामाने काय उल्लेख केला 3 पक्ष एक होणार युद्धाचा थैथैट मांडणार बघा तेवढी त्या मावळीकडे ताकद होती आज काय घडणार हे त्या टाइमात त्यांनी त्या बाळूमामाचा उल्लेख केला बघा युक्रेन आणि रशिया युद्ध त्याचं नाही मिटला असता तिकडे युद्ध सुरू झाला ताबडतोब तेलाचे भाव वाढले
ही काजू तडपाला ना 100 रुपये 40 पैशां खपोत डायरेक्ट 100 रुपये रेट झालो काजू तडपाला ती तेलाचे जर कडे गेले पेट्रोल कडे गेला भाऊ आता युद्ध आजही चालू होता काय कंडिशन घडली असती आपली पण सिंधुदुर्गाबद्दल काळाची भीती नाही असा नाका तर वाटतं आणि खरोखर सत्य असू शकता आपल्याकडे भजन आणि कीर्तन तसा लोककलाकार एक दर्शवतात त्या माध्यमातून समाज प्रबोधन जे आहे ते घडत असतं आज अद्रावर आहे कोकण बघा आणि ती शेवटी शापित होईल परशुरामाची तशी कुंकणा देवीची कोकण म्हटलं जाता परशुरामान समुद्र हटला गेला परशुरामाच्या आज्ञेसाठी आणि ते आपलं कोकण त्यावेळी जोपर्यंत परशुराम पुन्हा येत नाही तोपर्यंत कोकणाला कुठेही धक्का लागू शकत नाही ही एवढी कोकणाकडे ताकद आहे पण आपण सुद्धा ती पद्धत पाळली पाहिजे भजन कीर्तन हे काही गंमत म्हणून आम्ही एका बोला वगैरे बोलतो पण आपल्या मनात काय नसतं किंवा रागरोष काय नसतो असू दे अरे बघा 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 असा कसा माणूस वाया गेला माणूस वाया गेला बघा 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 कसा माणूस वाया गेला पूर्वीच्या काळात एका गल्लीत एकच दादा होई बघा आज काळानुरूप सर्व बदल झालेले आहेत पूर्वीच्या काळात मुंबई सारख्या ठिकाणी बघा हे जुने माऊली काही मुंबईत राहणारे असतील मुंबईत एक दादा म्हणजे एक भाई कोणती ठरला असायचा तसा आपल्या गावात सुद्धा एक नेतृत्व आता हे म्हणजे आज बघा माऊली आपल्या सगळी बसली आहेत बघा म्हणजे त्या टायमात आता एखादा मान दिला जायचा एका माणसाला आणि सर्व पोरगे आम्ही त्यावेळी पान खायचे बघा हे हो अनुभवा एक लक्ष द्या गुंड पाळत लोक मी जो उठला असतोय ना गुंड्यांना आत खाऊन निघून भागले असते ह्याच्या गुंड्या खावतात मी जर वाय दुकान जातोय बघ दुखतो त्याला मला सकाळचं एक उन्हाळ नाही आपली गंमत हे दोघे असलो ना मान्यावर बसतलो पुन्हा पकडलो वाईट सोडल्यावर बसतलो पुन्हा पकडतलो म्हणजे रातभर खेळत चालू असतो आमचं म्हणण्याचा उद्देश काय तर पूर्वीच्या काळात बघा एका माणसाला नेतृत्व दिलं जायचं आणि सर्व गोष्टी आमचं नारायण परत म्हणता आमचा पानाचा विषय लहानपणापासून त्या पानवेल आमच्याकडे सुपारी आमचे जामू फक्त लहानपणापासून आमच्याकडे एक गोळा पान खातात कधी आजीच्या पटकन लढायला आणि याला वाटतं तर नारायण परबाग माहिती होता की जो आमचे काय पान खाता घरात आवडे जायचो हो आमचे काही लांब पाण्याचं फकूड घेऊन या पण आम्ही त्या माणसात पिलो का त्या काय माहिती होता मी पान खातले हो पण तो जरा बाजूत गेलो का गपचूप घडवायचा ही त्या टायमाची भीती होती म्हणा कुठेतरी गुंडो म्हणा किंवा मी म्हणा सुधारला सगळ्यांचा आमचा भीती होती कुठेतरी आताच्या पोरांना भीती नाही बघा आताच्या काय म्हणते बघा हे खोका नहीं तो भेजे में डाल दूंगा पेटी तो पेटी कोण नाही त्यांना बाकी पेटी नको खोका खोका नाही तर काय करू बाकी मला फेर तुली जा बघा नाही तर भेजे में डाल दूंगा असं डायरेक्ट हम लायचं येतच काय नाही सांग नाही तर तुझं संपत ही आमची ना कोणा कोण मागणार नाही गुंड्या माणसाची आत्मगत केली उगार किंवा सध्या जमाना बोला घेता अति बोलू शकते मी अध्यात्मात बोलला कधी ना ह्याच्यावर बोला किती गावता तो गजर ना मी अति रात्री चालवू शकतोय आणि ह्या माऊलीत किती माहिती आहे एका चरणात मी होतोच काढते तर म्हणजे चरण त्याला घाल राहिले तो माझ्या हातीला काय बोलतो तू गजरचा कोणी काय तयार केलं गजर नाही तो पूर्वीच्या काळात एका गल्लीत एकच कादा होई
दिसतात थापत बाई पंडित राहून पंडित खाऊन भोगती कामेकाला पूर्वीच्या काळातला पोरगा गुणी ऐकायचा आई बापाचा बघा आता इथे लग्न तुझं काढलो पूर्वीच्या काळात काय होता तो नवरो मुलगो ना मुली बोलून जाय नाही तो बापूच सांगा ना तुम्ही केला माझा कसा असता समोर तो काय करता ती धंदी पकडायची बाकी वळायचं नाही पूर्वीच्या काळात मुली बघित नाही हो त्या ब्राह्मण जेव्हा अक्षर टाकून घे तेव्हा त्या गमला तेव्हा अंतरपाठ केले होते बापू सांगत काय काय व्हायचा म्हणून म्हणते की पूर्वीच्या काळातला पोरगा गुणी म्हणजे खरोखर ते पोरगे गुणी होते पण आताच लग्न झालं रे झालं की होतो बैलो बाबा गुन्ह्या झाल्याचा काय तू माझो मी झालं रे चांगलंय का अशी मिठी मारतली गाडीवर बसली काय विश्वास नाही बाबा मी घराकडे जायचं आश्चर्य करतीया देवाच्या नवऱ्या टॅलेंट होती काय खुल्या बाबा तू सुटलो काय तू तुझ्या गावात तू घडलो तू कचरा दिलो ओरोस लायलो बाय बाकी हा पण नवऱ्यात 100% गॅरंटी होती की माझी बायको माझ्या सोबत येणार ही त्यावेळी नवऱ्याला गॅरंटी होती पण आता ऍक्टिव्हवर बसणारी बायको किती मान धरता पप्या बन्या हळू चलय गाडी आणि हात लागता ह्याला धरू आणि घेर न त्या पप्या धरू पण विश्वास नसता किती घ्यावा आपल्या पाठी या सध्या तो काळ माना बाबा असा भाऊ कुठेतरी हे नवीन समाज सुद्धा ते सुद्धा एक आपला विचार करायचो आता गावंबुवा बोलले की तुम्ही असे झोपा अरे असा झोपा नको तुम्ही सुद्धा प्रयत्नशील राहा आज 10 वर्षाचं पोरगं क्वार्टर मारून लागलो तर त्या लोकांच्या बापान आपली मुलगी काय द्यायची त्याच्या घरात ह्या तुमचा बोला हिंमत आले ती पोरगी काय करता महाकान त्या पोरग्याचा आता 8वीतलो पोरगो जर तो 50 रुपयाचा क्वार्टर मागता म्हणजे लोकांचा पोर काही हाडून उपाशी मारायचा होता ह्या सुद्धा आपल्या मुलांना कुठेतरी ना आपली लाईन सांभाळली पाहिजे तो सांगता तुझे लोक खोट मारलो फिरलो करलो अरे तुला सांगले मी साऊथचा विद्यार्थी आणि कट कसे हो दाढी बिशी कशी या पुरी वळका नको आपल्या धर्माचा प्रतीक आपली मिशी संख्या असावी आपल्या डोळ्यामध्ये आई बहिणीबद्दल आदर असावा संतांबद्दल किंवा देवाबद्दल मान खाली झुकावी हे आपल्या हिंदू धर्माचे वेळ प्रतीक आहे हे कट कोणी मारले काय केला त्या बघून नाही तुका बोला घेता असे बोलणारे 5 वर्ष पुढ्या तो गजर मी किती तास चले होत होतं सांगतो काय करू शकते मी काय माझ्या हातीतला आता जेव्हा संग्रहित असते एखादं गाणं संग्रहित असते त्याच्या बाहेर बोलू शकत नाही आपण मर्यादा असते की संतांचा काय हा खरा हातात थांबता इथे काही बोलू शकतो आपण मी ज्यावेळी समाजावर गेलो त्यावेळी मला गजर बंदूक लागलो तुमच्या गावावर सुद्धा आता गजर घेऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही मला काय माहिती दिला काय झाला लागतोच काय ही एक आपली बरोबर आम्हाला साथ भेटली चांगल्या स्टँडर्ड लोकांची भेटली म्हणून मी म्हणते की जयराम गाडीगावकर सीताराम गाडीगावकर हे खरोखर आपले काही नेतृत्व आहे पण कसा हे माऊली गेले आमचे वडील गेले आता कोण मला ओळखू शकत नाही पण कसं असतं हे बघ बघा त्या निमित्ताने आज कुठेतरी तुम्ही मला बोलवून आणला भेटले खरोखर त्या जयराम गाडीगावकरांची खरोखर पुण्याही समजावी तुझे धन्यवाद पूर्वीच्या काळातला भोगा गुणी ऐकायचा आई बापाचा
पूर्वीच्या काळात कीर्तनात होई हरिभजनाचा नाद आता इथे सुद्धा काळाची गरज पडली पूर्वीच्या काळात कीर्तनात संत ज्ञानदेव महाराजांच्या कीर्तनात अक्षरशः पांडुरंग नाचले विसोबा खेतर होते म्हणून त्यांच्या धोत्राची व्यवस्था भेटली बघा त्या रुक्मिणी सुद्धा काही उल्लेख केलेला आहे का कुठे नाचायचं त्या जेनीची वेणी म्हणी का करायची तुम्ही हो जेनीच्या घरी दळण दळलं गेलं तिची अक्षरशः वेणी म्हणी करायचे संत गोरा कुमाराच्या घरी त्यांनी मटकी घडवली हा परमेश्वराचं काम भक्तासाठी काय काय केलं बघा आणि नामदेवाच्या कीर्तनात नाचायचे स्वतः पंढरीनाथ आज जगाचे मालक विटेवर उभे असणारे ते आपल्या मी निष्ठोन नाचले आहेत ना ते उद्या शुभ काय वाजता भागनात नाचता आणि त्यांचा हिमाच नाचत काय लग्नात कोणी नाचू शकता आमचा लग्नात नाचा जमत नाही भजनात बी धडक नाचतंय मी हा देव नाचू शकता आपल्या भजनात तर आम्ही गंमत केल्यास काय होऊ शकता काय काय गोष्टी केली आपल्या भक्तासाठी तुमच्या हृदयात आता हे काढून आता आहे तुमच्या घरात तो वास करू शकतो पण आपली वाणी रसाळ पाहिजे तत्वशील एकनिष्ठ धर्मनिष्ठ पाहिजे माणूस मी बाबा कुंडाचा वाईट होणे अशी अपेक्षा असतात माझा काय बघा मी इथं टेकवर ना खूप हैकल घालतोय तेज बसून बाजू केलंय काय कुठल्याही गोवाबद्दल माझ्या मनात किंवा गमत नसता वाद होता करत नसता जायचा इथे मोठा होता कसा काही लोक म्हणे मनात होता का बावतेकडा डायरेक्ट बोलता बघा तुमचा करण्याचं बदल करतो ना मुंडू आणि निघायचा बघू त्याला म्हटला बोलू रोषा ह्या स्पष्ट कसं युट्यूबला चालू असल्यामुळे काय कळ व्हायला म्हणतो की त्या आपली कामगार नसतात तर आपण त्या भांडे करायचं नाही आता माझ्या तर मारामारी खूप जमत नाही मला मनुष्य टाकत तुम्हाला आता बीपी वाटता माझं मारामारी कशी करू मी कुठे काय जायचं झाडाचं आजूबाजूला बंद केलं झाडाला मारून बंद केलं तिथं लॉकडाऊन पडला व्हाईट बॉडी पण वाढला झाडांना जमला झालं बंद करून टाकला तसं आपण माझ्या गाडी बंद लावली आता झपना सोडून द्यायचं पण दुसऱ्या नाव खराब ठेवायचं माझ्या बोलणं प्रत्येकाच्या हृदयात भेटता का ते म्हणतो अगदी डायरेक्ट बोलतो काय बोलतो कशा बोलतो आम्ही लोकांचे 10,000 घेतो याचं अर्थ काय फुकट पैसे होत काय कुठे वाटूचे होते पैसे तिथे गेल्यावर आपण कामच करू जमत नाही बसवून खाल्या विषय आताची पोरे बेंजोच्या गालावर घालतात आता बेंजो एका
भांगडा म्हणतो. हॅलो पुण्यातली कुंवारी पण त्या वरातीत सुद्धा एक विचार केला जात नाही का? आता तुम्ही नवऱ्याचे वडील असाल, तुम्ही जरा आजोबा, तुम्ही सकाळपासून जेवलात की नाही या पब्लिक विचार करत नाही. काही गोष्टी महत्वाच्या बघ करता विचार करा. आम्ही लग्नात गेलो, तुम्ही आमंत्रण द्या, मी तुमच्या लग्नात गेलोय, नाचणं खाल्ला का खांबे हाडला अरे बुवा कोणतं खाणं असत, आम्ही रोज खांबे लोकांनी सब पडलो काय वरात 10 वाजतापर्यंत होईल बा संध्याकाळी 7 तास होय सर ओके. आमच्या खांब्या नाचता ठरला का 7 वाजता वरात 5 वाजता येणार नाचणार. पण त्यावेळी सुद्धा विचार केला होतो नवऱ्याची आई आणि वडील जेवलेत का? आजपर्यंत आपल्या समाजात कोणी हो प्रश्न केलो का सांगा? कुठल्या लग्ना गेलो पाहुणं असानी तो मावळा असानी काय बाहेरतून तो सासून येऊन तो विचारता का हे ह्यांना जेव घातलाच काय? बघा एक मुद्दा एक बारीक गोष्ट आपण येण्याची गोष्ट हा बराची नवरी तेव्हा तयार केली आपण तिचा कोणी लगेच जाणार बरोबर. किती बस होईल काय ते नाचणारे लोक कशी करतात काय? फक्त काय केला एक रुमाल आणि मॅकल तो खातो. पण मी म्हणतो की भजनात नाचा आणि भजनात नाचणं आज आरोप करतात. मी म्हणताय की त्याचं काही कळत नाही, जे आरोप करतात त्यांना काही कळत नाही. अरे भजनात नाचण्यासाठी ताकद लागते, ती ताकद लागते अध्यात्माची. आपल्या अंगात संचार पाहिजे ईश्वराचा आणि मनापासून ज्यावेळी भजन करतो त्यावेळी तो माणूस नाचू शकतो भजनात. लग्नात कोणी मॅकडॉल बाई साडी जरी आपली ना रिअल तरी चालता नाचत ना. आता त्याला कसली लागता मला कसली लागतं विषय लोक बघतो. आम्ही जुनी माणसं असल्यावर आम्ही उतरलो का? बघा जुन्या लोकांनी दारू पिली कशी पिली? गुळाची दारू खाणारो माणूस एक खांबो आठवायचो पण त्याने आपलं आयुष्य संपवून नेलो. पण आज हे 50 रुपये क्वार्टर पिणारो त्या जिल्ह्याचं नाव काय करता 10-12 वर्षात तुझा काय करू विचारू तो बरोबर शाळेत जातो काय त्याच्या आधी जो लिव्हर बाद असता तेव्हा ऐकत रे बाबा काय उद्या गोष्ट तो लिव्हर बाद गेलेला असता मग डॉक्टर सांगता काय लिव्हर खराब तेव्हा ह्या 50 रुपयाच्या पडतो. मग ती गुळाची दारू तिच्यात अल्कोहोल होतो ह्याच्यापेक्षा अल्कोहोल होतो त्या गुळाची दारू. ज्यावेळी फ्रेश ना डॉक्टरात हिंमत नसतात फ्रेश पातळ होण्याचो मग गुळाची दारू जर कप्पर पिली ना सकाळी थांबता काम ना फ्रेश पातळ का पित नाही तोंडात घाण संडासला घाण प्रत्येक नसाचा घाण गुळाची ताकद. मग म्हणतो रे कुठल्याही क्षेत्रात तरी वळाचा येईल बोलायचा नाही अभ्यास पाहिजे त्या क्षेत्राचा बरोबर ना. दारू म्हणजे दारू का पिऊ नये असं काही विषय नाही पण कुठली पियावी. पण आम्ही तर आज बोललो तुझी गुळाची पिया शासनाने त्याच्यावर बंदी आणलेली. आता शासनाला उत्पन्न भेटत नाही. 1 नंबर जीएसटी आहे 2 नंबर दारूचा उत्पन्न. आता सरकार चालतं आपला कुठल्या गोष्टीचा विषय काय नाही सरकारचा चालतं. आता ह्या 2 गोष्टीवर आज सरकार चालवलं जातं. तुम्ही जर भट्टी लावला घरात तर त्याचा फायदा व्हावा ताबडतोब येते आणि ती मडक्या फोन टाकते थोडं घालतले मडक्या फोडतले पुढे पैसे जायचे गावया 2 तारखे होऊन ते दाखव तुमचं काय नाव म्हणजे कुठल्या क्षेत्रात असला तरी त्याचा काहीतरी प्रमाण हा मर्यादा हा म्हणून म्हणतोय पूर्वीच्या काळात आताची पोरं बेंडूच्या गालावर घालतात रंगानाच ही नाथा पुढी नाथा शास्त्र गेले याला
पूर्वीच्या काळी पावला पावलावर व्यायामाचे बाळ असायचे. आज आमच्या भाषणात तो अक्षय परब येऊ नाही, तो थोडीशी करमत करतो आप पेटवलं म्हणजे आमच्याकडे एक मोठं खेळ करायचो पूर्वी. जुनी माणसं एक दोन गेली तर आता आधीचा घडा पण उद्देश काय सांगायचो आपल्या गावाचे मोठे सांगायचं पण जो पूर्वी तो काळ होतो त्यावेळी व्यायाम चालायचो आणि त्या व्यायामामुळे माणसाची बॉडी बळकट असायची. आणि आता ते ज्या किती कोणी बघा ते व्यायामाचे बाळ. आणि आताच्या काळात काय, आताच्या काळात पावला कोणावर एक मुलगी ठेवली जाते ह्या नवीन उमेदवारांसाठी आकर्षण. आता कप फॅट चाललाय कसा गुंडू सावचा बियर बाग बायका वांगेर बोलता बियर बाग. आता गिऱ्हाईक कुठे जाणार तो वांगेर बोने पोरगी ठेवली छानपैकी. त्या नवीन मुलगे आकर्षित झाले पाहिजे आणि त्या पोरीच्या नादी लागून ते पोहार मग येतो बियर मारू त्याचा मग त्या पोरी बघित ठाण लावून आले 160 ची बियर 3 बियर झालो 85 ते 80 रुपये केव्हा जातो माहीत नसतं त्यांचा. हा किती काय तो गजे घेतो आता नाही तो आपलं झाले पाहुणं आतो हा बोलतोय आम्ही परच्या बोललंच नसतं इतको मी तो माझो तो सावधा म्हणून बोलतोय मी पाहिलं असताना उठला ते मराठी त्याचा वाटवा लावून काय बोलत नाही असो दाबून दाबून ना वाट धरतलं सोडून घेतलं तो हयात करून मागतो त्याचा असू दे. पूर्वीच्या काळात पावला पावलावर होते व्यायामाचे भार. आताच्या काळात गल्लो गल्ली दिवसाचा बियर बार. बियर बार त्यात चालायला नारे कथेल्यात माणूस उडाला. पूर्वीच्या काळातले भुडारी होते करीत स्वच्छी सेवा. पूर्वीच्या काळात लग्न जुळवायची बघा. लग्न झाल्यानंतर 5 प्रस्तावना झाला काय त्या विचार अपेक्षा काय होती एक दिला तर शर्ट पीस आणि एक नारळ. तो नाव तुझी प्रसिद्ध असतात तर शर्ट पीस देऊ नको पण नका नारळ दी. पण आता कसा बघा आज आधी 35,000 रुपये मागतो तर उद्या कोण लावताना काय परिस्थिती होती की त्या फुलाला देण्या घेणं काय नाही. त्यावेळी माझ्या ह्या नवीन पोरगा माझ्या विनंती तो आग्रह की तुम्ही जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत जरा सावध वागा. हे बाळ म्हणा ते मॅमदार असू दे रिअल असू दे ती गुळाची असू दे संगत त्या विषयात सोडा. एकदा लगीन जाऊन घ्या एक मूळ होणी तुमका हे सर्व तुमचे पैसे वाचतील. आम्ही कळकळीने तुमका विनंती आहे नवीन पोरग्यांचा या युट्यूबच्या माध्यमातून सर्व पसरणारा समाज प्रबोधन म्हणजे काय असतं याला नंतर समजलं. समाज प्रबोधन आपले पोरगे सुधारले पाहिजे. त्यावेळी एका भजनात एक सुधारला तो माणूस 10 जणांचा सुधारतो. बाकी ठेवल्याचं फायदे होत असू शकता. आम्ही किती भांडलो गुंड्याचा काय केलं मी गुंड्यात माझा काय केला ही चर्चा रंगवण्यापेक्षा या भजनातून काय शिकला कोण अरे आम्ही तुटलो. एखादी जाणकार व्यक्ती तुमच्या हल्ली असली तुमचा सुद्धा ऐकणं सुद्धा आमचा महत्वाचा. अशा कोण त्या आईच्या गर्भात तुम्ही सर्व अभिमन्यूवरी कोण तयार झालं नाही म्हणून म्हणतात. पुढायचा कसा होता दक्षिणास पाहतू तुझी तुझी जास्तू हा सध्याचं पुढे आहे कसो दक्षिणास पाहतू म्हणजे दक्षिणाशी आपल्या काम या चौकडी लावलं दक्षिणास पाहतू उठतीस तुझी जास्तू त्याचं गुंड्या झक मारतस तू. तर नवरा मारायला तर नवरी मारायची ते 35,000 रुपये घेतल्या लगीन लावून दिल्या
त्याच्या आधी दिवस गेले त्या उद्या जात चालले एखाद्या मुलाला त्यांना काही येत नाही म्हणून म्हणते की समाज प्रबोध हा एवढा असता आपले नवीन पोरगे खरोखर या काही व्यसनापासून दूर राहा. म्हणजे एक वाद्यकार बाद झाला असतात वाद्यकारात बाद जावणी गुंडो बाद झाला असतात गुंड्यात बाद जावणी पण तुम्ही बाद होऊ नका. गुंडो वाद्यकार करता तुम्ही काय करू नका ही माझी तुमचा विनंती आहे. समाजची सवय काय वाद्याची करता काय रे इतकं बारीक पेटायचा म्हणजे तू बरं ना त्याचा आता समजाच जमा वाद्यकार मराठी पण तुम्ही सुद्धा एक माझी सांगतो वाद्याला गेलो फरक काय समाजा काय फरक पण जर एक 4 पोरगे सुधारले त्याची लग्ना शिकते काय नव्हते तू आणि तो दुसरं काय सांगतात असे गप्पा तसे गप्पा म्हणजे त्यांचा कुठेतरी तुम्ही आणखी त्यांच्या मनात परिणाम करतात. म्हणजे वेडे होऊन ना कुठेतरी त्या 12च्या नादी लागतले म्हणजे 4 पटरी अरे लायतले नोट लायतले इकडं घुसतले यांचं ऐका दोघांचं काय आमचा बोलच्या गावाचं नाही अरे टेन्शन सारखं ना म्हणतात कुठंही ह्या नाही ऐकायचं नाही आता बोलतात ना मी कानपडा फोडूचा पाणी होतं नाही या पोरग्याचा माझ्या जर कोण बोलाच जर हे कोणता नाही खाल्ला जात नाकारून भेटा काहीतरी त्याच्या पोल्युशन काढली आहे काय नाही लगी म्हणा फक्त सांगाय का तो क्वार्टर बंद ठेवा एक पोरगो जायचं पोरगो झालो ना सुरुवात करायची आपण काय सांगते माझ्या पुढ्यात जायचा कर मटणकडे तयार केलाय का गपचूप कर त्याच्या पप्प्याच्या पप्प्या काय फक्त काय त्याच्या पुढे मारू होईल सवय आपली बाजू जायचं पटकन बाकी काय नाही कोण काय लगेच झाल्यानंतर पण आधी करू नको की त्या सध्याची पोरगी सुद्धा नाही एकदम बांध चालली होत कसा तुझ्या पोरगी माझ्या खेळ घालते काय पोरांच्या वाईटच्या बोलतो असा नाही हा ते सुद्धा माझ्या आया बहिणी ऐकतो पण तुमच्या तुझ्या हाती माझ्या हाताला चालला पण हे काय सांगतो जवळ जाण असे झोपा रे सगळ्यांचं सोल्युशन झाला खरे झोपणं म्हणजे आता तू आणि मी सकाळी जाऊन कसं झोपा शकतो कसा एक लायसन्स आपल्याकडे लायसन्स म्हणतो ते का त्यावेळेस काय करता हा शेवटचे शेवटचा वेळा बघा काहीतरी सांगायचा प्रयत्न तुषारताची कृष्ण मृगाच्या पिऊन येतय साक्षात ही लादई विलभ्रता संगजरी परंतु या मृगाचे हृदय घडवेला जनवरी संपलो धागे बनवून सांगतात कधी संपलो केव्हा संपलो केव्हा संपवून टाकले आम्ही हवा बोलू शकतो मी त्या माहिती आता बोलूया नको काय करतो दोन लेकरांना करूया काय काय बडबड केलं नका ह्या पहिल्या सांगायची नाही तर वेगळं संपवत नाही माका कोणा नाही बोलतो बोलत होतं येड्या इतकं चांगलं मानतो गुणरत्न गुंडू सावंत नाव हाता पूर्वीच्या काळातले पुढारी होते सच्ची सेवा आताची सेवा राहिली बाजूला आणि बघतात मिळतो कामेवा पुढे धावतो सत्य राहिले बाजूला